हातकणंगले तालुक्यातील हुपरी नगर परिषदेसमोर गेल्या 6 दिवसांपासून 32 कंत्राटी महिला पुरुष कामगार न्यायाच्या प्रतीक्षेत ठिय्या मांडून बसले आहेत। रखरखत्या उन्हात, मुसळधार पावसात आणि प्रतिकूल परिस्थितीतही हे कामगार आंदोलनावर ठाम आहेत। 10 वर्षांहून अधिक काळ शहराची स्वच्छता करणाऱ्या या कामगारांना शासनाने निश्चित केलेलं किमान वेतन तसंच सर्व सोयी सुविधा मिळाव्यात अशी त्यांची मागणी आहे। मात्र प्रशासन आणि ठेकेदारांना आंदोलन बेदखल केल्यानं अजून कोणताही तोडगा निघालेला नाही। त्यामुळे बुधवारपासून बेमुदत आमरण आंदोलन करण्याचा इशारा कामगारांनी दिला आहे। हुपरी शहर स्वच्छ ठेवण्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून रस्ते झाडणारे, गटारी साफ करणारे आणि कचरा उचलणारे हेच कामगार आज स्वतःच्या हक्कासाठी रस्त्यावर उतरून 6 दिवस संघर्ष करतायत। कोरोना महामारीच्या काळात जीवाची पर्वा न करता शहराची सेवा करणाऱ्या या कामगारांना आज शासनाने निश्चित केलेलं किमान वेतन मिळावं अशी मागणी आहे। मात्र 6 दिवस उलटूनही नगर परिषद प्रशासनाकडून कोणतीही ठोस भूमिका घेतली जात नसल्याचा आरोप आंदोलकांनी केला। आंदोलन मोडून काढण्यासाठी ठेकेदारानं बाहेरून कामगार आणून स्वच्छता सुरू ठेवली आहे, पण स्थानिक कामगारांच्या न्याय मागणीकडे किती दिवस दुर्लक्ष करणार असा संतप्त सवाल आता शहरवासीयही उपस्थित करतायत। किमान वेतन देताना अडचण नेमकी कशी येते असा प्रश्न कामगार विचारत आहेत। आमची कोणतीही अतिरिक्त मागणी नाही। शासनाने दिलेले किमान वेतन व सोयी सुविधा आम्हाला मिळाव्या। जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत आमचं अमरण उपोषण राहील। दरम्यान कंत्राटी कामगार आणि ठेकेदार यांनी शहरवासियांना वेठीस न धरता सामोपचाराने हा प्रश्न मिटवावा असं आवाहन नगराध्यक्षांनी केलंय। यासाठी मी आणि माझ्या सहकार्यांनी हा विषय संपवण्यासाठी 4-5 वेळा बैठक घेऊन तोडगा काढण्याचा प्रयत्न केला। तथापि कॉन्ट्रॅक्टर आणि कर्मचारी आपापल्या भूमिकेवर ठाम असल्या कारणाने हा विषय प्रलंबित राहिलेला आहे। तथापि कॉन्ट्रॅक्टरने काही कर्मचारी घेऊन सध्या आरोग्य विभागाचं काम चालू केलेलं आहे। मी कॉन्ट्रॅक्टर आणि कर्मचारी यांना आवाहन करू इच्छितो की हा प्रश्न जो आहे कॉन्ट्रॅक्टर आणि कर्मचाऱ्यांचा त्यांनी आपापल्या संबंधी चर्चा करून लवकरात लवकर तोडगा काढून विषय संपवावा।